जर गेले याला घारगाव किती इथून घारगाव आहे पलीकडं, त्या घारगाव मध्ये एक लक्ष्मी पेडा नावाचं दुकान आहे. तिथं वाल्मिक आडनाव काय रे, गुंजाळे का तिथं? वाल्मिक त्या व्यक्तीचं नाव आहे, वाल्मिक शेठ. काय आडनाव आहे रे का? बरोबर, लक्ष्मी पेडा बोल भलं मोठं दुकान आहे. वाल्मिक आहे रे व्यक्तीचं नाव आहे. जा कधीतरी भेटायला. टीप लागली त्यांना की आळेपाट्यावरनं एक गोमांसाची गाडी चालली म्हणून इकडं संगमनेरच्या दिशेने, म्हणून त्या पिकअपचा पाठलाग करत होते वाल्मिक राव आणि त्यांचा एक सहकारी टू व्हीलरवर. त्यांना वाटलं आपण ही गाडी ओव्हरटेक करणार, अडवणार आणि गोमांस सोडवणार, कारवाई करणार. त्या गाडीच्या माग माग चालले होते. मागून एक स्विफ्ट आली, ती स्विफ्ट बॅकअपला होती. मागून एक खाटकांची स्विफ्ट आली आणि डायरेक्ट धडक देऊन टाकली टू व्हीलरला. वाल्मिक शेठ आणि त्यांचा सहकारी जवळजवळ 15 फूट वर उचलले गेले, पडले, ऍडमिट होते. वाल्मिक शेठ महिनाभर ऍडमिट होते. जा कधीतरी संग्राम बापू पांढरे खोटं बोलत असेल तर या चेक करून या. काय गोरक्षकांनी रोज असे हातपाय मोडून घ्यायचे का? पुढच्या काळामध्ये हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक पोरानं संकल्प केला पाहिजे की आम्हाला आमच्या घरातली माय जितकी महत्वाची आहे तितकीच गोठ्यातली गाय महत्वाची. मोहिमा राबवा आणि संकल्प करा की जर आमच्या गोमातेला कोण कापत असेल तर आम्ही त्याला सुट्टी देणार नाही.